Hello student, good morning. Myself सपना सुभाष यादव आणि हा आपला 4th व्हिडिओ लेक्चर आहे युनिट नंबर 5 मॉड्यूल्सचा. लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आयसोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूलची डेफिनेशन्स बघितली होती. आयसोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूल केव्हा म्हणू, जेव्हा कोणताही एक होमोमॉर्फिझम दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करेल, म्हणजे तो 1-1 पण असेल आणि ऑन-टू पण असेल, तेव्हाच आपण त्याला आयसोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूल म्हणू. या आयसोमॉर्फिझम ऑफ आर मॉड्यूलवर 3 इम्पॉर्टंट थेरम आहे. फर्स्ट आयसोमॉर्फिझम थेरम, सेकंड आयसोमॉर्फिझम थेरम आणि थर्ड आयसोमॉर्फिझम थेरम. ठीक आहे, तर आपण या तिन्ही थेरम्स आज बघणार आहोत. फर्स्ट आयसोमॉर्फिझम थेरम. आयसोमॉर्फिझम ऑफ थेरमची स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंट, लेट R be a ring and T is a mapping from M to H be an R module. Homomorphism, then prove that M upon kernel of T isomorphic to R of T. ठीक आहे, पहिले आपण गिवन जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. सो काय दिलेलं आहे गिवन की टी इज अ मॅपिंग फ्रॉम M to H आहे, बी एन आर मॉड्यूल होमॉर्फिझम अँड कर्नल टी इज इक्वल्स टू के आहे. के ऑफ टी मीन्स त्यालाच आपण कर्नल ऑफ टी पण म्हणू शकतो. सो एम बिलॉंग्स टू कॅपिटल एम आहे आणि टी एम काय 0 आहे. इज अ सब मॉड्यूल ऑफ आर मॉड्यूल एम ऑल्सो और आर ऑफ टी इज इक्वल्स टू टी एम स्लॅश एम बिलॉंग्स टू एम इज अ सब मॉड्यूल ऑफ आर मॉड्यूल एच. देन एम अपॉन के इज इक्वल्स टू के प्लस एम slash m belongs to m is a quotient module where additions and scalar multiplications as given as follow. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की m अपॉन कर्नल टी काय आयसोमॉर्फिक आहे आर ऑफ टीला. तर सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ की के प्लस M1 कोणतीही कोशंट मॉड्यूल आहे. आपल्याला माहिती आहे आपण कोशंट मॉड्यूलची डेफिनेशन्स बघितली होती की बा कुठेही कोशंट मॉड्यूल आलं तर त्यात ॲडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन्स पण आणि त्याच्या कोसेटच्या. आता ते आलं तर त्याचे 2-3 प्रॉपर्टीज पण येईल, त्याच्या 2-3 इक्वेशन्स पण येईल. दॅट मीन्स के प्लस M1 प्लस के प्लस M2 इज इक्वल्स टू काय के प्लस M1 प्लस M2 इक्वेशन्स फर्स्ट. सेकंड आहे आर इंटू के प्लस M1 इज इक्वल्स टू के प्लस आर M1 इक्वेशन्स 2. ऑल्सो वी हॅव k plus m1 is equals to k plus m2 if and only if m1 minus m2 काय करेल बिलॉंग्स टू k करेल. ही आहे आपली इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला कोणताही फंक्शन्स आयसोमॉर्फिक दाखवायसाठी त्याला कोणताही मॉड्यूल आयसोमॉर्फिक दाखवायसाठी त्याला काही कंडिशन सॅटिस्फाय करावं लागतात, काही इक्वेशन्स सॅटिस्फाय करावं लागतात. ठीक आहे, तो नाव वी डिफाईन f is a m upon k is a mapping from m upon k to r of t by f upon k plus m is equals to tm आणि m belongs to काय कॅपिटल m आहे. इक्वेशन्स 4. टू प्रूव्ह f काय f is an r onto isomorphism, that is to prove f is well defined, f is 1-1, f is homomorphism and f is onto. आता प्रूव्ह काय करायचं आहे टू प्रूव्ह f is a well defined, fला आधी वेल डिफाईन प्रूव्ह करायचं आहे. मीन्स के fला वेल डिफाईन प्रूव्ह करायचं म्हणजे एफ ऑफ ए पण इक्वल्स टू एफ ऑफ बी येईल आणि एफ ऑफ त्यांच्या एलिमेंट्स पण ए इक्वल्स टू बी येईल. ठीक आहे, टू प्रूव्ह ए इक्वल्स टू बी इज implies f of a equals to f of b for all ab belongs to m upon k. Let ab belongs to m upon k, a equals to k plus m1 and b equals to k plus m2 for all m1 m2 belongs to काय कॅपिटल m आहे. कन्सिडर करूया
ए इक्वल्स टू बी आहे. दॅट मीन्स के प्लस M1 इज इक्वल्स टू काय, के प्लस M2 होईल आणि के प्लस M1 इक्वल्स टू हे. तर आपण इक्वेशन 3 आपण बघू शकतो की M1 मायनस M2 पण काय बिलॉंग्स टू के असेल. आणि आपल्याला माहिती आहे की कर्नल ऑफ डेफिनेशन्स काय आहे की त्यांच्या मिरर इमेज पण काय होईल, झिरोच होईल. M1 मायनस M2 बिलॉंग्स टू के असेल म्हणजे इक्वल्स टू झिरो असेल, तर T इंटू M1 मायनस M2 पण काय होईल, इक्वल्स टू झिरोच होईल. दॅट मीन्स टी M1 मायनस टी M2 इक्वल्स टू झिरो. का, कारण टी एक होमोमॉर्फिझम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की टी M1 काय, टी एम एक एफ ऑफ के प्लस M1 आहे. इक्वेशन्स 4 एफ इंटू के प्लस M इज इक्वल्स टू टी एम. ठीक आहे. सो आपण म्हणू शकतो की एफ इंटू के प्लस M1 इज इक्वल्स टू एफ इंटू के प्लस M2 बाय इक्वेशन्स 4. Therefore f of a is equals to f of b. Thus a equals to b implies f of a equals to f of b. म्हणजे आपण प्रूव्ह केलं आहे की f काय, f एक वेल डिफाईन फंक्शन्स, f इज अ वेल डिफाईन आहे. आपण काय प्रूव्ह केलं आता की f एक वेल डिफाईन आहे. आता आपण प्रूव्ह करू की f काय, f11 आहे. That is to prove f of a equals to f of b implies a equals to b for all ab belongs to m upon k. Consider f of a equals to f of b. आपल्याला माहिती आहे की a काय आहे, a k प्लस M1 आहे आणि b काय k प्लस M2 आहे. आणि f of k प्लस M1 काय, इक्वेशन्स 4 ते t ऑफ m आहे. आणि आता आपण म्हणू शकतो टी M1 इक्वल्स टू टी M2 आणि टी एम मायनस टी M2 काय इक्वल्स टू 0 आहे. दॅट मीन्स कर्नलच्या टी होमोमॉर्फिझम आहे, तो टी इंटू M1 मायनस M2 इक्वल्स टू 0. तर आपण म्हणू शकतो बाय डेफिनेशन ऑफ कर्नल M1 मायनस M2 पण काय बिलॉंग्स टू के असेल. दॅट मीन्स के प्लस M1 इज इक्वल्स टू के प्लस M2 इज देअरफॉर ए इक्वल्स टू बी. दॅट्स एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी इज इम्प्लाइज ए इक्वल्स टू बी. आणि हेच काय झालं, एफ इज 1 आहे. हे प्रूव्ह झालं. आता बघूया एफ काय होमोमॉर्फिझम आहे. टू प्रूव्ह एफ इज होमोमॉर्फिझम, दॅट इज टू प्रूव्ह ए इंटू एफ ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एफ ऑफ बी. आणि सेकंड आहे एफ ऑफ आर ए इज इक्वल्स टू आर इंटू एफ ऑफ ए फॉर ऑल ए बी बिलॉंग्स टू एम अपॉन ए. आणि आर बिलॉंग्स टू काय, कॅपिटल आर आहे. ए कन्सिडर करूया एफ ऑफ ए प्लस बी. आपल्याला माहिती आहे की इक्वेशन्स 1 आपण लिहू शकतो की एफ ऑफ एची व्हॅल्यू काय आहे, एची व्हॅल्यू के प्लस M1 आहे. सो एफ ऑफ के प्लस M1 प्लस के प्लस M2 लिहू. आणि हे काय एक होमोमॉर्फिझम आहे. सो बाय इक्वेशन्स फर्स्ट आपण एफ ऑफ के प्लस ब्रॅकेट M1 प्लस M2 लिहू शकतो. आणि ते एक होमोमॉर्फिझम आहे, त्यामुळे आपण टी प्लस टी M1 म्हणजे इक्वेशन्स 4 आपण एफ ऑफ के प्लस M1ला आपण टी M1 लिहू शकतो आणि एफ ऑफ के प्लस M2ला आपण टी M2 लिहू शकतो. ठीक आहे. दॅट मीन्स एफ ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू टी M1 प्लस टी M2. टी इज अ होमोमॉर्फिझम. आणि एफ ऑफ के प्लस M1 प्लस एफ ऑफ के एम प्लस M2 बाय इक्वेशन्स 4. यालाच आपण के प्लस M1लाच आपण काय म्हणू, ए म्हणू. आणि के प्लस M2ला आपण काय म्हणू, बी म्हणू. दॅट इज एफ ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एफ ऑफ बी. आता बघूया सेकंडवाली म्हणजे बी. कन्सिडर एफ ऑफ आर ए इज इक्वल्स टू एफ ऑफ आर इंटू के प्लस M1. आपल्याला माहिती आहे की एकची व्हॅल्यू काय के प्लस M1 आहे इज इक्वल्स टू एफ ऑफ के प्लस आर M1 बाय इक्वेशन्स 2 इज इक्वल्स टू टी इंटू आर M1 बाय इक्वेशन 4 आणि हे काय टी एक होमोमॉर्फिझम आहे, तर आपण लिहू शकतो आर इंटू टी M1 कारण टी एक होमोमॉर्फिझम आहे. बाय इक्वेशन्स 4 आपण याला लिहू शकतो आर इंटू एफ ऑफ के प्लस M1 बाय इक्वेशन्स 4. आणि एफ ऑफ के प्लस M1 काय एची व्हॅल्यू आहे, तर आपण लिहू शकतो आर इंटू एफ ऑफ ए. दॅट मीन्स एफ ऑफ आर ए इज इक्वल्स टू आर इंटू एफ ऑफ ए. फ्रॉम conditions A and B we say that f is
homomorphism. Now we have to prove that F is onto. ठीक है. For any Tm belongs to R of T, there exists K plus M belongs to M upon K such that F upon K plus M is equals to T of M. Okay. Therefore, F is a mapping from M upon K to R of T. And R of T काय आहे? एक onto आहे. That means ते easily prove झालं की R of T एक onto आहे. Thus from conditions first to conditions fourth, we say that F is an R onto isomorphisms. That means M upon kernel T is isomorphic to R of T. इथे आपला प्रूव्ह झाला फर्स्ट आयसोमॉर्फिझम थेरम. आता आपण बघूया सेकंड आयसोमॉर्फिझम थेरम. सेकंड आयसोमॉर्फिझम थेरमची स्टेटमेंट काय आहे? इफ ए अँड बी आर सब मॉड्यूल ऑफ एम देन प्रूव्ह दॅट ए प्लस बी अपॉन बी इज आयसोमॉर्फिक टू ए अपॉन ए इंटरसेक्शन्स बी. ठीक आहे. ए अँड बी काय सब मॉड्यूल ऑफ आर मॉड्यूल एम आहे आणि देन बाय वेल नॉन थेरम ए प्लस बी अँड ए इंटरसेक्शन्स बी काय सब मॉड्यूल ऑफ एम असेल. ऑल्सो बी इज अ सबसेट ऑफ ए प्लस बी असेल आणि ए इंटरसेक्शन्स बी काय इज अ सबसेट ऑफ ए. अगेन बाय वेल नॉन रिझल्ट वी से दॅट ए प्लस बी अपॉन बी अँड ए अपॉन ए इंटरसेक्शन्स बी काय आर मॉड्यूल आहे. नाव वी डिफाईन टी इज अ मॅपिंग फ्रॉम ए टू ए प्लस बी अपॉन बी अँड टी ऑफ ए इज इक्वल्स टू बी प्लस ए फॉर ऑल ए बिलॉंग्स टू ए प्लस बी. इक्वेशन्स फर्स्ट आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? आयसोमॉर्फिक प्रूव्ह करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल की टी इज एन ऑनटू होमोमॉर्फिझम. ठीक आहे. आता टी एक ऑनटू होमोमॉर्फिझम आहे तर आपल्याला आधी काय प्रूव्ह करावं लागेल की टी एक होमोमॉर्फिझम आहे. नंतर प्रूव्ह करावं लागेल की टी एक ऑनटू आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया की टी एक होमोमॉर्फिझम आहे. फर्स्ट वी शो दॅट टी इज एन होमोमॉर्फिझम. दॅट इज टू प्रूव्ह ए टी ऑफ A1 प्लस A2 इज इक्वल्स टू TA1 प्लस TA2 आणि सेकंड आहे टी इंटू RA1 इज इक्वल्स टू R इंटू TA1 फॉर ऑल A1 A2 बिलॉंग्स टू A आणि अल्फा बिलॉंग्स टू R किंवा आपण R बिलॉंग्स टू R पण लिहू शकतो. कन्सिडर टी इंटू A1 प्लस A2 इज इक्वल्स टू B प्लस ब्रॅकेट A1 प्लस A2 बाय इक्वेशन्स फर्स्ट. दॅट मीन्स आपण म्हणू शकतो की एक कोशंट प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन ऑफ इज अ कोशंट मॉड्यूल. सो बी प्लस A1 प्लस बी प्लस A2. दॅट मीन्स यालाच आपण काय म्हटलं आहे TA1 आणि TA2 बाय इक्वेशन्स फर्स्ट. देअरफॉर वी से दॅट टी ऑफ ब्रॅकेट A1 प्लस A2 इज इक्वल्स टू TA1 प्लस TA2. आता सेकंड कन्सिडर टी इंटू RA1 is equals to b plus RA1 by equations first, and by property of scalar multiplications we say that b plus RA1 is equals to R into b plus A1. Therefore t into RA1 is equals to R into TA1. From equations from A and from B we say that t is an R homomorphisms. आता टी एक होमोमॉर्फिझम आहे ते तर प्रूव्ह झालं, पण आपल्याला आता काय प्रूव्ह करायचं आहे की टी एक ऑनटू आहे. कन्सिडर लेट वाय बिलॉंग्स टू ए प्लस बी अपॉन बी. देन देर एक्झिस्ट ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए अँड स्मॉल बी बिलॉंग्स टू कॅपिटल बी सच दॅट वाय इज इक्वल्स टू बी प्लस ए प्लस बी, बी प्लस ए प्लस बी. देयरफॉर b plus a. By property of additions we say that b plus b and b plus a is equals to b plus b plus a. कारण b belongs to काय कॅपिटल b आहे, implies b plus b equals to काय होईल b होईल. There is equals to b plus a. That means b plus a is equals to ta with a belongs to a. Hence for each y belongs to a plus b upon b is equals to codomain of t. There exists a belongs to a is equals to domain of t
सच दॅट y इज इक्वल्स टू टी ऑफ ए अँड टी काय आहे, टी एक ऑन टू आहे. दस फ्रॉम इक्वेशन फर्स्ट to equation second we say that t is a mapping from a to a plus b upon b is an r onto homomorphism is implies a plus b upon b is isomorphic to a upon kernel t. आणि हेच आपल्याला काय, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बाय वेल नोन थेरमनी. काय आलं आपलं की ए प्लस बी अपॉन बी आहे इज होमॉर्फिझम टू ए अपॉन कर्नल ऑफ टी बाय वेल नोन थेरम्स. आपण याला नाव दिलं इक्वेशन 3. आता आपण बघूया. नाव वी शो दॅट कर्नल टी इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन्स बी. आपल्याला कर्नल टी तर मिळालं होतं, पण कर्नल टी काय ए इंटरसेक्शन्स बी आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आपण बघूया. कर्नल टी kernel t is equals to x belongs to a slash tx equals to 0 element of a plus b upon b is equals to b is equals to x belongs to a. आणि हे काय आपलं की b प्लस एक्स इक्वल्स टू बी आहे बाय इक्वेशन्स फर्स्टमुळे. आणि x बिलॉंग्स टू a आहे स्लॅश x बिलॉंग्स टू पण b पण आहे, कारण b प्लस एक्स काय इक्वल्स टू b आहे. देअरफॉर आपण म्हणू शकतो x बिलॉंग्स टू b आहे. आणि एक्स बिलॉंग्स टू ए पण आहे आणि एक्स बिलॉंग्स टू बी पण आहे. तर आपण म्हणू शकतो की ए काय ए इंटरसेक्शन्स बी आहे. फ्रॉम इक्वेशन 2 वी से दॅट ए प्लस बी अपॉन बी इज आयसोमॉर्फिक टू होमोमॉर्फिझम टू ए अपॉन ए युनियन बी. आणि हेच काय आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर आपण म्हणू शकतो हेन्स प्रूव्ह. इथे आपला सेकंड थेरम ऑफ आयसोमॉर्फिझम प्रूव्ह झालेला आहे. आता आपण बघूया थर्ड आयसोमॉर्फिझम थेरम. थर्ड आयसोमॉर्फिझम थेरम त्याची स्टेटमेंट बघूया. लेट एम बी अ मॉड्यूल ओव्हर रिंग आर अँड लेट एच अँड के बी अ सब मॉड्यूल ऑफ एम विथ के. के इज अ सबसेट ऑफ एच. देन प्रूव्ह दॅट आर मॉड्यूल एम अपॉन एच आयसोमॉर्फिक टू एम अपॉन के अपॉन एच अपॉन के. सगळ्यात आधी जे जे गिवन आहे ते लिहून घेऊ. प्रूफ एच के आर सब मॉड्यूल्स ऑफ एम, एम अपॉन एच अँड एम अपॉन के आर मॉड्यूल्स. डिफाइन टी इज अ मॅपिंग फ्रॉम एम अपॉन के स्टेन्स टू एम अपॉन एच बाय टी ऑफ के प्लस एम इज इक्वल्स टू एम एच प्लस एम फॉर ऑल स्मॉल एम बिलॉंग्स टू कॅपिटल एम. इक्वेशन्स फर्स्ट. नाव वी शो दॅट टी इज एन ऑन टू होमोमॉर्फिझम. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की टी एक ऑन टू होमोमॉर्फिझम आहे. सगळ्यात आधी आपण प्रूव्ह करून घेऊ की टी काय एक वेल डिफाईन आहे. टू प्रूव्ह टी इज अ वेल डिफाईन दॅट इज टू प्रूव्ह ए इक्वल्स टू बी इज इम्प्लाइज टी ए इक्वल्स टू टी बी. लेट ए बी बिलॉंग्स टू एम अपॉन के. देन ए इक्वल्स टू के प्लस एम वन आणि बी काय के प्लस एम टू आहे. फॉर सम एम वन एम टू बिलॉंग्स टू काय एम आहे. Let a equals to b is implies k plus m1 is equals to k plus m2. That means implies m1 minus m2 काय belongs to k आहे. That is m1 minus m2 काय belongs to h असेल. का कारण k is a subset of h is implies h plus m1 is equals to h plus m2 and we know that h plus m1 that is t into k plus 1 k plus m1 and h plus m2 is t into k plus m2 or ta equals to tb. Thus a equals to b is implies ta equals to tb. This means that t is a well defined. आता टी एक वेल डिफाईन आहे तर आपण म्हणू शकतो आणि टी इज ऑन टू हे प्रूव्ह होत म्हणजे तो इटसेल्फच प्रूव्ह होते बाय गिवन कंडिशन्स. नाव वी हॅव टू प्रूव्ह दॅट टी काय टी इज अन होमोमॉर्फिझम. Consider AB belongs to M upon K is defined earlier. Now T upon A plus B is equals to T into bracket K plus M1 plus K plus M2. So T into K plus bracket M1 plus M2 bracket complete is equals to H plus M1 plus M2 by equations first. Therefore H is a homomorphism. T is a homomorphism. So we say that H plus M1
plus H plus M2. Therefore, T into A plus B is equals to T into K plus M1 plus T into K plus M2. So, T into K plus M1 is TA and T K plus M2 is TB. Equations 2. For any R belongs to R, T into RA is equals to T into RA. A ची व्हॅल्यू काय आहे K plus M1 आणि T into K plus M1. We know that T into K plus M1 is H plus RM1 is equals to R into H plus M1, and we say that R T into K plus M1 and equals to R into TA. Equations 3. Since T is onto equations 2 and equations 3 is implies T is a mapping from M upon K tends to M upon H is onto R homomorphisms is implies M upon H is onto homomorphism to M upon K upon kernel T. Equations 4. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे. कर्नल टी आहे. कर्नल टी इज इक्वल्स टू H अपॉन K आहे. तर आपण म्हणू शकतो बट कर्नल टी काय आहे. कर्नल टी आहे कर्ली ब्रॅकेट K प्लस M आणि M काय बिलॉंग्स टू M करते आणि टी काय K प्लस M इक्वल्स टू H आहे. देअरफॉर K प्लस M स्लॅश H प्लस M इज इक्वल्स टू M. K प्लस M स्लॅश M बिलॉंग्स टू H कारण B प्लस बी काय इक्वल्स टू बी आहे. इफ एन ओनली बी प्लस बी असेल तर आपण त्याला बाय डेफिनेशन्स म्हणू शकतो की K प्लस M स्लॅश M बिलॉंग्स टू H आहे. दॅट मीन्स H अपॉन काय K आहे. देन बाय इक्वेशन्स 4 वी से दॅट M अपॉन H इज होमोमॉर्फिझम टू M अपॉन K अपॉन H अपॉन K. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. इथे आपला आयसोमॉर्फिझमचा थर्ड टेरम प्रूव्ह झालेला आहे आणि युनिट नंबर 5 मॉड्यूल्स पण संपलेला आहे. सो थँक्यू.